आता पण काही घटना अशाही घडत आहेत। आता ही परवाची घटना घडली, त्याच्यात मी पोलिसांना माझ्या पद्धतीने ज्या गोष्टी करायच्या त्या केल्या। मी त्यांना आधी सांगितलेलं होतं मला तुम्ही सगळेजण हजर पाहिजे म्हणून, आणि मला आजपर्यंतचा जो अनुभव आहे त्यामध्ये त्या अनुभवाचा उपयोग करून काही रिटायर लोकांशी पण बोलून आणि इथल्याही अधिकाऱ्यांशी चर्चा करून, आता विद्यमान पण पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक शक्ती अभियान हा उपक्रम आपण बारामतीच्या एरियात, विभागीय पोलीस अधिकारी बारामतीचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला। ह्याच्यात काय केलं आहे, महिलांचा सन्मान कसा राखला जाईल, ह्याच्यात बालकांची सुरक्षा ही कशी महत्त्वाची आहे, आणि युवकांचं प्रबोधन काय होतं आहे। अलीकडच्या काळामध्ये एक केस अशी आली की त्याच्यातला एक मुलगा ज्यांनी हे वार केले त्याचं घर लहान आहे, त्याचे वडीलही आहेत, ते इथंच आपल्या कुस्तीगीर परिषदेची आपलं केंद्र आहे त्याच्या शेजारीच तिथं राहतात। चंद्रविजय काय असं काहीतरी नाव आहे। पोलिसांनी सगळी माहिती काढली। हा पट्ट्या काय करायचा, हा घरी आईला तर जुमानतच नव्हता, बाप कित्येकदा त्याला मारायचा। त्याच्यामध्ये साऊथचे पिक्चर आहेत ते हिंदीत काहीतरी डब केले जातात ते बघायचा। साऊथच्या सिनेमात मी काही जास्त बघितलेलं नाही, पण त्याच्यात हे असले प्रकार बरेच चालतात। एक जण उठतो, हे 10-20 लोकांना टाकटूक टाकटूक करतो आणि ती पडतात ते। आता कुणाच्या बापांनी 10-20 लोक एकट्याने मारलेत का, पण लोकांना आवडतं, लगेच लोक आहे शिट्ट्या मारतात, काय करतात ते। रजनीकांत पण असंच काहीतरी करत असतो। आत्ता काहीतरी आजारी होते म्हणून काल मी बातमी वाचली, ते खरं तर आपल्याच मावडीचे, किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही। त्यांचं मूळ गाव पुरंदर तालुक्यातलं मावडी आणि त्याचं नाव शिवाजीराव गायकवाड। ते कोल्हापूरला होते, नंतर गेले तिकडं जाताना त्यांना बस कंडक्टर म्हणून नोकरी मिळाली। ते बस कंडक्टर असताना त्यांना सवयच असे कुठले तरी स्टाईल मारायची, गॉगल घालायचा, कुठं तरी काय करायचं। आणि त्या बसमध्ये नेमका एका निर्मात्याने बघितल्यानंतर, निर्माता हा पूर्णपणे मराठी माणूस, निर्मात्यांनी कर्नाटक, कोल्हापूर आणि कर्नाटक जवळच आहे, म्हणजे तिथं आता मी परवा चंदगड आणि गडिंग्लज वगैरे गेलो होतो। ते म्हणले की दादा आम्हाला 4 भाषा येतात, त्याच्यामध्ये कर्नाटकी पण येते, मराठी पण येते, हिंदी पण येते आणि इंग्रजी पण येते। काल परवा मी उदगीरला होतो, तिथं पण पलीकडची बॉर्डर, ते म्हणले आम्हाला तेलुगू येतं, कन्नड येतं, मराठी येतं आणि हिंदी येतं। अशा भाषा बॉर्डरवरच्या असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी येतात, त्याच्यामुळे ह्यांनाही येत होत्या। ह्यांनी तिथं जाऊन त्यांना एक चित्रपट मिळाला, त्यांची ती स्टाईल बिल तुम्ही बघा, त्यांना फार टक्कल पडलेलं आहे। पण तिथं बघितलं रे मस्तपैकी केस, गॉगल बिगल, ते 60-65 वर्षाचा आहे पण वाटतो 35-40 वर्षाचा। आणि त्याचा म्हणतात, म्हणजे मी काही कुणी नाही, पण म्हणतात ते एका चित्रपटाला 200 ते 250 कोटी रुपये घेतात। एका चित्रपटाला कलाकार म्हणून 200-250 कोटी रुपये घेतात आणि त्यांचा अभिषेक दुधाने टाकतात। आणि मुंबईत पण चित्रपट लागले तर तिकडची लोक आदल्या दिवशी रात्री लाईन लागून बसलेले असतात एवढा। आणि काहींनी तर देवघरातच त्यांना ठेवलेलं आहे, त्याचं देऊळ पण बांधलेलं आहे। ठीक आहे, लोकांचा तो अधिकार आहे, मी त्या खोलात जात नाही। सांगायचं तात्पर्य की तशा प्रकारचे चित्रपट बघून कदाचित ह्याच्या मनात तसं काही आलं का, कारण एवढं ते दुसरं तर सातारचा कोरेगावचा ककोण तो तर एवढा बारीक आहे की त्याला ती कोयता पण उचलेल का नाही सांगता येत नाही, इतका बारीक आहे। मी त्याचा फोटो बघितला। अशा पद्धतीने या दोघांनी तिथं वार केले आणि तो निष्पाप मुलगा त्याच्यातनं मृत्युमुखी पडला। आणि हे आपल्याला कुणालाही महाराष्ट्रात सहन होणार नाही, देशात सहन होणार नाही। हे आपण कुठल्याही परिस्थितीत त्याचा पूर्णपणे सोक्षमोक्ष त्या ठिकाणी लावणार आणि त्याच्यातून